नमस्कार. गरजे मराठी ग्लोबलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आपल्या सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. दिवाळीमध्ये सुद्धा स्त्री शक्तीला खूप महत्त्व दिलं जातं. हो ना? तर आणि इतकंच नाही तर स्त्री शक्ती ही जगातली सगळ्यात मोठी शक्ती मानली जाते. खरंच, हो की नाही? तर अशाच एका स्त्री शक्तीशी आपण आज भेटणार आहोत. तिच्याशी खूप गप्पा मारणार आहोत. तिच्याबद्दल, तिच्या अमूल्य कामाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर ह्याच्यासाठी आपल्यासोबत आहे डॉक्टर रचना भातवडेकर. हाय हाय रचना. हाय 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 प्रज्ञा. गरजे मराठी ग्लोबलमध्ये तुझं खूप खूप स्वागत रचना. थँक्यू सो मच. आणि सगळ्यात पहिला तुझे खूप खूप धन्यवाद आणि आभार की तू तुझा वेळ काढलास आणि ह्या इंटरव्ह्यू साठी तू अवेलेबल झालीस. याच्यासाठी खूप खूप धन्यवाद रचना अरे नाही तुझे. नाही, इट्स एंटायरली माय प्लेजर आणि इनफॅक्ट आय एम थँकफुल फॉर द ऑपॉर्च्युनिटी की मलाही याच्या थ्रू थोडंसं माझ्या रिसर्च बद्दलही बोलता येईल. इन जनरल आपण बाकीचे गप्पा करणारच आहोत. सो आय एम थँकफुल इनफॅक्ट. येस, डेफिनेटली रचना, तुझ्याबरोबर खूप खूप गप्पा मारायच्या आहेत आम्हाला. पण त्याच्या आधी थोडंसं गरजे मराठी बद्दल. ज्ञानोपासना, उद्यमशीलता आणि देशभक्ती या त्रिगुणांचा संगम ही मराठी माणसाची ओळख आहे. आणि ह्या संस्काराच्या पायावर गरजे मराठी हे व्यासपीठ उभं आहे. गरजे मराठीनी आता रिसेंटलीच एक इनिशिएटिव्ह सुरू केली आहे. त्या इनिशिएटिव्हचं नाव आहे सक्षम. ह्या इनिशिएटिव्हची विजन अशी आहे की महाराष्ट्रामधल्या मुलांना शिक्षणासाठी लागणारे जे जे टूल्स असतात, म्हणा लॅपटॉप्स म्हणा किंवा आणि काही काही वेगवेगळे टूल्स लागतात मुलांना, ते प्रोव्हाइड करायची ह्या इनिशिएटिव्हचं विजन आहे. आणि त्यांना सक्षम बनवायचं त्या मुलांना, हे त्यांचं कार्य आहे. आणि इतकंच नाही तर जगभरातल्या प्रोफेशनल्स, एंटरप्रेन्योर्स आणि अकॅडमिशियनशी त्या मुलांना कनेक्ट करून द्यायचं, असं हे खूप होलिस्टिक त्यांची एक खूप सुंदर विजन आहे सक्षम मधून. आणि आपल्याला जर गरजे मराठीबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल तर www.garjemarathi.com वरती जाऊन आपण विजिट करू शकता आणि जाणू शकता की गरजे मराठीचं आणि काय काय त्यांचे कार्य आहेत. तर दिवाळीसाठी हा स्पेशल इंटरव्ह्यू आहे. आणि मी जसं म्हटले की आपल्यासोबत डॉक्टर रचना आज आहे. आणि तर रचना, परत एकदा तुझं खूप खूप स्वागत. थँक्यू. तर थोडंसं रचनाबद्दल आणि तिच्या तिच्या कामाबद्दल आपण गप्पा मारणारच आहोत. पण रचना खरोखरच एक स्त्री शक्तीची प्रतिमा आहे. रचनानी बॅचलर इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन्स नागपूरहून कंप्लीट केलं होतं आणि मास्टर्स इन इलेक्ट्रिकल्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग कंप्लीट केलं युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड USA मधून. तर मास्टर कंप्लीट करताच तिने IT इंडस्ट्रीमध्ये 6 वर्ष सॉफ्टवेअर डेव्हलपरचा जॉब केला. पण ह्या सगळ्यामध्ये तिचं बालपणीचं एक खूप मोठं स्वप्न अधुरं होतं. तिला ॲस्ट्रॉनॉमर व्हायचं होतं. तर तिनं मास्टर्स बाय रिसर्च इन ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स केलं युनिव्हर्सिटी ऑफ मँचेस्टर UK मधून. आणि इतकंच नाही, तिथेच नाही थांबली ती, तर तिनं पुढे जाऊन PhD इन ॲस्ट्रोफिजिक्स केलं नॉटिंगहॅम UK मधून. आणि PhD मध्ये तिचा रिसर्चचा अभ्यास जगातल्या पहिल्या गॅलेक्सीज कधी फॉर्म झाल्या ह्याच्याबद्दल होता. आणि तिच्या रिसर्चचे जे फाइंडिंग्स होते, तिने 236 मीटिंग ऑफ अमेरिका ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीमध्ये प्रेस कॉन्फरन्समध्ये तिने ह्या फाइंडिंग्स प्रेझेंट केल्या 3 जूनमध्ये. आणि पुढच्या दिवशीच ते जनरल पब्लिक बरोबर शेअर करण्यात आल्या. तर आपण आता जाणून घेऊया तिच्या रिसर्च बद्दल, तिच्या ह्या युनिक आणि ह्या फाइंडिंग्स बद्दल, ज्याच्यामुळं पूर्ण ॲस्ट्रॉनॉमिकल इंडस्ट्री नी अपलॉड केलंय तिला.
तर रचना, तुझ्या या रिसंट रिसर्चच्या फाइंडिंग्स प्रेसमध्ये रिलीज झाल्या होत्या, तर ह्याच्याबद्दल तू सांगशील का? मला खूप खूप आवडेल आम्हाला ऐकायला सगळ्यांना. हो हो हो, नक्की. सो बेसिकली मी गॅलेक्सीजवर काम करते. हम्म, जशी म्हणजे आपली मिल्की वे गॅलेक्सी आहे जिच्यात आपण राहतो, हम्म, तशाच प्रकारच्या गॅलेक्सीज, पण ज्या खूप दूर आहेत. म्हणजे आम्ही त्यांना डिस्टंट गॅलेक्सीज किंवा मोर टेक्निकल टर्म्स मध्ये सांगायचं झालं तर आमच्या फील्डमध्ये आम्ही त्यांना हाय रेडशिफ्ट गॅलेक्सीज हम्म, असं म्हणतो. हम्म, तर मे बी तू नेक्स्ट क्वेश्चन तुझा असा असू शकतो की दूर म्हणजे किती दूर. हम्म, तर म्हणजे बेसिकली वी नो की आपलं युनिवर्स हे 13.8 बिलियन इयर्स ओल्ड आहे. हम्म, म्हणजे जसं पृथ्वी ही अप्रॉक्सिमेटली 4 बिलियन इयर्स ओल्ड आहे. तिचा 4 बिलियन इयर्स पूर्वी तिचा जन्म झाला होता, आपण असं जसं म्हणू. तसं युनिवर्स हे 13.8 बिलियन इयर्स ओल्ड आहे. And this is according to a theory called as the Big Bang theory. Maybe तू ऐकलं असेल ना. So that basically explains the origin and the evolution of the universe. Correct. पण ऍक्च्युली आय मीन वेन द युनिवर्स फॉर्म्ड तेव्हा ते ऑलरेडीच त्याच्यामध्ये काही स्टार्स आणि गॅलेक्सीज नव्हत्या. म्हणजे इट हॅज ऑल्सो गॉन थ्रू अ फेज ऑफ इव्होल्युशन. म्हणजे जसं एक्झॅक्टली आपण इव्हॉल्व्ह होतो, राईट? आपला जन्म होतो, आपण लहानाचे मोठे होतो, म्हातारे होतो, तसं आपलं जसं इव्होल्युशन झालंय तसंच युनिव्हर्स सुद्धा एका प्रकारे इव्होल्युशन झालंय. इट हॅज गॉन थ्रू व्हेरियस स्टेजेस. तर ऍक्च्युली माझ्याकडे एक स्लाइड आहे, ते युनिव्हर्सचं इव्होल्युशन दाखवते. हो मे हो, बी दाखव ना. म्हणजे समटाइम्स आय फील की पिक्चर फॉर्म मध्ये बघितलं की आपल्याला लवकर समजतं इन्स्टेड ऑफ वर्डी एक्सप्लेनेशन्स. मी क्विकली शेअर करते. हा, तुला दिसतंय का हे बाय एनी चान्स? हो. येस. सो बेसिकली आपण जे बघतोय आता ते युनिव्हर्सची टाइम लाईन आहे, इव्होल्युशन दाखवत आहे हे. सो इफ यू सी हिअर एक्स्ट्रीम लेफ्टला इथे बिग बँग दिसतंय, करेक्ट. वेन द युनिव्हर्स वॉज फॉर्म. आणि दिस इज अवर प्रेझेंट डे युनिव्हर्स विच इज बेसिकली टीमिंग विथ स्ट्रक्चर्स. म्हणजे स्टार्स आहेत, गॅलेक्सीज आहे, आपली मिल्की वे गॅलेक्सी सुद्धा इथेच आहे, आपण राहतोय. पण ऍज अ सेड अर्लियर, हे काही ऑलरेडी याच्यामध्ये स्टार्स आणि गॅलेक्सीज नव्हत्या जेव्हा युनिव्हर्स फॉर्म झालं. तर आणि बिकॉज देर वॉज नो स्टार्स अँड गॅलेक्सीज, देर वॉज नो लाईट ऑल्सो. म्हणजे इट वॉज प्रॅक्टिकली डार्क, राईट? सो त्याला आम्ही इथे तुला दिसेल याला डार्क एज म्हणून असं. सो द युनिव्हर्स वॉज डार्क बेसिकली हिअर. पण जसा टाइम स्पेंड होत गेला, काही काळानंतर इट वॉज पॉसिबल फॉर द फर्स्ट स्टार्स अँड गॅलेक्सीज टू फॉर्म. According to the conditions that we had in the universe, because of gravity, various factors, it was possible for the stars and galaxies to form. आणि त्याला आम्ही इथे मी दिलेलं आहे, फॉर्मेशन ऑफ फर्स्ट एस्ट्रॉनॉमिकल सोर्सेस. This is where the first structures came into existence. आणि सो या फेजला आम्ही अजून एक टर्म दिलेली, इपॉक ऑफ रिआयनायझेशन असं म्हणतो. जसं म्हणजे इथे हे बिग बँग असेल, इथे डार्क एज आहे, तर दिस इज इपॉक ऑफ रिआयनायझेशन. ओके. तर आतापर्यंत जो काही रिसर्च झालाय त्याच्यातून आपल्याला दे हॅव आयडेंटिफाईड सम लाईकली कॅन्डिडेट्स, आपण असं म्हणू शकतो की ज्याच्यामुळे हे इपॉक ऑफ रिआयनायझेशन झालं. म्हणजे रिसर्च सेस की दे कुड आयदर बी एका विशिष्ट प्रकारचे स्टार्स असू शकतात, ज्याला आपण पॉप्युलेशन 3 स्टार्स म्हणतो. नाहीतर अशा काही गॅलेक्सीज असू शकतात विच आर व्हेरी फेंट, म्हणजे खूप अस्पष्ट आणि फेंट आहे. इतक्या फेंट की जे आपल्याला आपल्या करंट टेक्नॉलॉजीजनी सुद्धा पाहता येत नाहीयेत. आणि आयदर ऑर इट कुड बी समथिंग ऑल एज क्वेझार. म्हणजे खूप डिटेलमध्ये नाही जाणार हे 3 गोष्टी काय आहेत वगैरे, पण दीज आर बेसिकली द 3 लाईकली कॅन्डिडेट्स which caused this phase change from a universe from being dark age to a universe that was basically full of light in a way. तर माझा रिसर्च फोकस करतो टू फाइंड दॅट व्हेरी फर्स्ट सोर्स ऑफ लाईट विच illuminated the universe. So it could be a star, it could be a galaxy, whatever it is. So that is what I'm trying to find in my day-to-day life. म्हणजे इन शॉर्ट हे म्हणायचं झालं तर. आणि याच्यासाठी मी हबल स्पेस टेलिस्कोप म्हणून टेलिस्कोप आहे. इट इज रिव्हॉल्विंग अराउंड अर्थ आणि इमेजेस घेतो स्कायचे, तर त्याचा मी वापर करते. पण प्रॉब्लेम असा आहे की इवन या टेलिस्कोपच्या काही टेक्निकल लिमिटेशन्स आहे. म्हणजे तो एका
पर्टिक्युलर डिस्टन्स पर्यंतच बघू शकतो. एक्झॅक्टली लाईक अवर नॉर्मल दुर्बीण. म्हणजे आपण जर दुर्बीण घेतली आणि आपण तिच्यातून बघायला गेलो तर वी नो की ती काही इन्फायनाईट डिस्टन्स पर्यंत बघू शकणार नाही, राईट? तिची पण काही टेक्निकल लिमिटेशन आहे. तर तसंच एक्झॅक्टली या टेलिस्कोपची सुद्धा लिमिटेशन आहे. करेक्ट. तर आमच्या प्रोजेक्टची आयडिया म्हणजे बेसिकली ही होती की until we get a next generation of telescope which would be even more powerful than Hubble, आपण याच्याच टेक्निकल लिमिटेशन्स ना सरपास करून आपण या फर्स्ट सोर्सेस ऑफ लाईट पाहू शकतो का? सो कॅन वी डू दॅट? तर त्याच्यासाठी आम्ही एक ग्रॅव्हिटेशनल लेन्झिंग टेक्निक म्हणून प्रकार आहे तो अल्बर्ट आइन्स्टाईननी एक जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी म्हणून मांडली होती. तर त्याचं ग्रॅव्हिटेशनल लेन्झिंग हे एक प्रेडिक्शन आहे, म्हणजे बाय प्रोडक्ट काइंड ऑफ आपण म्हणू शकतो. आणि द वे इट वर्क्स इज दॅट जसा आपला साधा मॅग्निफाईंग ग्लास असतो, राईट? मॅग्निफाईंग ग्लासचे लेन्सेस, तर तो कसा वर्क होतो, जर त्याच्यातून लाईट रेस पास केले तर ते बेंड होतात आणि बेंड होऊन ते एका पॉइंटला कन्व्हर्ज होतात, राईट? आणि त्याच्यामुळे आपल्याला त्या लेन्सच्या मागची वस्तू मोठी झालेली दिसते, मॅग्निफाय झालेली दिसते. सो व्हॉट अल्बर्ट आइन्स्टाईन सेड इज दॅट हे स्पेसमध्ये पण होऊ शकतं. जर एखादा मॅसिव्ह ऑब्जेक्ट असेल, समजा फॉर एक्झाम्पल जस्ट सन घेतला आपण, तर त्याच्या मागे जर स्टार्स असतील तर तो स्टार लाईट या सनच्या ग्रॅव्हिटीमुळे बेंड होईल. when that starlight will try to go like will pass through the sun, तर त्याचं पण बेंडिंग ऑफ लाईट रेस होईल बिकॉज ऑफ इट्स ग्रॅव्हिटी. आणि बेंड झालं की ते एक्झॅक्टली लेन्स सारखं काम करेल तो मॅसिव्ह ऑब्जेक्ट, आणि आपल्याला त्याच्या मागच्या ज्या काही फेंट गोष्टी असतील त्या दिसू शकतील. सो दिस वॉज व्हॉट आइन्स्टाईन predicted in his theory. So we thought, okay, let's use that technique, आणि आपण we will try to see if we can find something. So याची पण एक क्विकली एक स्लाइड आहे, म्हणजे हे जस्ट एक दाखवायला अगेन की जर हा मॅसिव्ह ऑब्जेक्ट कन्सिडर केला आपण, राईट, आणि त्याच्या मागे ही समजा गॅलेक्सी असेल, इथे मी बॅकग्राऊंड गॅलेक्सी तिला म्हटलंय. सो द लाईट फ्रॉम दिस गॅलेक्सी the rays will get bent when as it will try to pass through this massive object. आणि मग ही गॅलेक्सी आपल्याला अशी मॅग्निफाईड व्ह्यू मध्ये दिसू शकेल, राईट? आणि this lensing effect actually it can result, मी इथे लिहिले, it can result in magnification up to a factor of 100, म्हणजे 100 टाइम्स मॅग्निफाईड झालेली आपल्याला ती गोष्ट दिसू शकते. सो नॅचरली म्हणजे इट वॉज द मोस्ट ऑब्वियस वे की आपण हे ट्राय केलं पाहिजे युझिंग हबल अँड द पॉवर ऑफ लेन्सिंग. तर ते आम्ही केलं आणि व्हॉट वी फाउंड इज दॅट म्हणजे विथ दॅट वी वर एबल टू लुक ॲट अ डिस्टन्स that is just 500 million years after the Big Bang. म्हणजे आपण म्हटलं पृथ्वी 4 बिलियन इयर्स ओल्ड आहे, राईट? युनिवर्स 13.8 बिलियन इयर्स आधी फॉर्म झालं होतं. सो ओनली 500 मिलियन इयर्स आफ्टर दॅट, म्हणजे इतक्या दूरपर्यंत आम्ही त्या टेक्निकनी बघू शकलो. आणि व्हॉट वी फाउंड इज दॅट मी जे आधी म्हटलं की पॉप्युलेशन 3 स्टार्स वगैरे जे लाईकली कॅन्डिडेट्स आहे ते तिथे नाही आहेत, म्हणजे ऍटलीस्ट या डिस्टन्स पर्यंत नाही आहेत. पण व्हॉट वी फाउंड इज दॅट देर आर सो मेनी गॅलेक्सीज दॅट वी वर नॉट एबल टू सी जस्ट विथ द हेल्प ऑफ हबल. ओ वाव. या सो खूप फेंट गॅलेक्सीज आणि लो मास गॅलेक्सीज आम्ही म्हणून असं त्याला म्हणतो, तर त्या सिग्निफिकंट नंबर मध्ये ऍक्च्युली आहेत त्या डिस्टन्स पर्यंत, त्या आपल्याला आतापर्यंत दिसलेल्या नाहीयेत. दॅट इज वाय दीज फाइंडिंग्स वर व्हेरी इंटरेस्टिंग. आणि मी ते एक प्रेस कॉन्फरन्स झाली, म्हणजे तू म्हणाली अमेरिकन ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीची, तर त्याच्यात या फाइंडिंग्स प्रेझेंट केल्या आणि दुसऱ्या दिवशी तिची प्रेस रिलीज जे होतं ते इसा आणि नासाच्या थ्रू जनरल पब्लिक मध्ये शेअर झालं. सो दॅट इज बेसिकली द होल स्टोरी ऑफ द डिस्कव्हरी. वाव, अमेझिंग अमेझिंग. म्हणजे सगळ्यात पहिला प्रकाश किंवा लाईट, आपण जसं तू बोललीस की त्याच्यावरती तुझं रिसर्च वर्क होतं, आणि इट इज पण हा सगळा रिसर्च करण्यामध्ये खूप काय म्हणतात त्याला, व्हेरियस प्रकारचे चॅलेंजेस सुद्धा आले असतील, राईट रचना? या ऑफकोर्स, म्हणजे खूप आहे. आता सांगायचं एक एक झालं तर कदाचित आपल्याला हा वेळही पुरणार नाही. पण yeah, I mean, first of all, the transition itself for me was very difficult. कारण मी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड मधून आलेली आणि फॉर्मल डिग्री म्हणजे ऑफकोर्स मी मास्टर्स केलं, पण मला असं वाटलं की जर मी आधीपासूनच BSc आणि MSc अशा पाथनी गेले असते तर कदाचित मला जास्त आलं असतं. म्हणजे मी जेव्हा बाकीच्या स्टुडंट सोबत कम्पेअर करायचे तर ते खूप कॉन्फिडन्स लेवलवर खूप मोठा धक्का होता खूपदा की आपल्याला
कदाचित हे जमू मला शकणार इनफॅक्ट तेच विचारायचं होतं तुला आता रचना, की तुझं बॅकग्राऊंड इंजिनिअरिंग होऊन सुरुवात झाली, राईट? आणि ऑफकोर्स ऍस्ट्रॉनॉमी हे जे फील्ड आहे, हे इंजिनिअरिंग पासून थोडीशी वेगळीच आहे, आपल्याला म्हणायला हरकत नाही, राईट? तर हो. तुझा हा प्रवास इंजिनिअरिंगहून ऍस्ट्रॉनॉमी मध्ये जायचा, हा हा प्रवास कसा झाला, रचना सांग. कारण आय एम शुअर की आजकाल खूप अशी इंजिनिअरिंग मुलं असतील ज्यांचे स्वप्न ऍस्ट्रॉनॉमर व्हायचे अधुरे असतील तुझ्या म्हणजे, आणि तुने इतकं काय धैर्याने हे तू साध्य केलंयस, तर ह्याच्याबद्दल आम्हाला सांग जरासं. म्हणजे ऍक्च्युली मला इंटरेस्ट लहानपणापासून होता. आय ऑलवेज वॉन्टेड टू बी एन ॲस्ट्रॉनॉमर. म्हणजे जयंत नारळीकर हे इन्स्पिरेशन आहे. ही इज अ रिनोन ॲस्ट्रोफिजिसिस्ट इन आयुका. Right. तर त्यांची पुस्तकं वगैरे मी लहानपणीच खूप वाचायचे आणि मला इंटरेस्ट त्यात ऑलरेडी होता. मी त्यांना पत्रही पाठवलं होतं जेव्हा मी 10च वर्षाची होते, की मला या फील्डमध्ये कसं येता येईल वगैरे, गाईडन्स मिळेल का तुमचा काही. ही रिप्लाईड ऑल्सो. ते लेटर हां. अजून सुद्धा आहे माझ्याकडे. पण माझ्या फॅमिलीत ऍक्च्युली सगळे इंजिनियर्स आहे, म्हणजे खूप दूर दूरपर्यंत सुद्धा, म्हणजे हं, काका, माझे कझिन्स. हं. तर थोडंसं नॅचरल इन्क्लिनेशन इंजिनिअरिंग कडे पण होतं, नॉट बिकॉज ऑफ आवड ऑर एनिथिंग, जस्ट बिकॉज एव्हरीवन एल्स हॅज डन दॅट इन द फॅमिली. तर मी पण कदाचित इंजिनिअरिंगच करावं. हां. तर पण ऍस्ट्रॉनॉमीचं आणि प्रॅक्टिकल पण होतं थोडंसं डिसिजन, कारण मी ज्यांच्याशी बोलले एव्हरीवन सेड, आणि विच इज ट्रू बाय द वे, की ऍस्ट्रॉनॉमीत खूप जॉब्स नाही आहेत. कारण दिस कम्प्लिटली डिपेंड्स ऑन गव्हर्नमेंट फंडिंग, हं. आणि वी कंटिन्युअसली अप्लाय फॉर ग्रांट्स टू गेट मनी टू डू ऑल दीज प्रोजेक्ट्स. करेक्ट. आणि कठीण असतं ते ग्रांट मिळणं सुद्धा, कारण यु नो दिस व्हॉट एव्हर वी डू, दिस इज ऑल क्युरिओसिटी ड्रिव्हन. म्हणजे याच्यातून डायरेक्ट ह्युमॅनिटीला बेनिफिट असं म्हणून लगेच काही दिसत नाही, म्हणजे इमिडिएट करेक्ट. बेनिफिट आपण म्हटला. सो करेक्ट. खूप कन्व्हिन्सिंग म्हणजे करावं लागतं गव्हर्नमेंट सुद्धा कडून ग्रांट घ्यायला वगैरे, तर त्यामुळे जॉब्स कमी आहेत. करेक्ट. सो एव्हरीवन म्हणजे सेट द सेम थिंग, आणि कॉम्पिटिटिव्ह पण खूप जास्त आहे. हं. ऍक्च्युली मी माझी स्क्रीन हे करू का, मे बी? एक मिनिट, मी तेच बघतीये. ओह आय येस. थिंक ते झालं डिसेबल. झालं. मी प्लीज हे केलं, स्टॉप केलं. ओके. तर या म्हणजे ते मग त्यामुळे मला थोडंसं प्रॅक्टिकल डिसिजन, म्हणजे पीपल सेड की यू शुड हॅव अ प्लॅन बी इवन इफ यू आर ट्राइंग टू गो फॉर ॲस्ट्रॉनॉमी. तर माझा तो प्लॅन बी जो होता तोच प्लॅन ए झाला, की आपण इंजिनिअरिंगच करू असं म्हणून. आणि आय डिड दॅट. तर त्यामुळे इंजिनिअरिंग आधी नागपूरहून झालं, मग त्यानंतर मी मास्टर्स करायला US ला गेले. मग इमिडिएटली IT जॉबही लागला, तर मग मी ते पण केलं. पण म्हणजे तिथे एक ऍक्च्युली मास्टर्स करत असताना मला एक छोटीशी ऑपॉर्च्युनिटी मिळाली होती. मेरीलँड युनिव्हर्सिटीत ॲस्ट्रॉनॉमीचं डिपार्टमेंट होतं. सो जस्ट माझ्या आउट ऑफ इंटरेस्ट आय वेंट टू दॅट डिपार्टमेंट टू आस्क की काही मला छोट्याशा प्रोजेक्ट वगैरे काम करता येईल का. आणि लकीली आय गॉट दॅट ऑपॉर्च्युनिटी, अँड ॲट दॅट टाइम म्हणजे बेसिकली आय न्यू की मला इव्हेंच्युअली ॲस्ट्रॉनॉमी करायचं आहे, पण आय डोंट नो हाऊ. कारण त्या काळात ऍक्च्युली आता जशी इंटरनेटवर वगैरे सुद्धा इन्फॉर्मेशन अशी पटकीने मिळते, पीपल आर मोर ऍक्सेसिबल, यू कॅन सेंड ईमेल्स टू पीपल, पीपल कॅन टॉक टू यू अबाउट थिंग्स. तसं तेव्हा नव्हतं, म्हणजे टॉकिंग अबाउट मेनी इयर्स अगो. क्लोज आणि ऍक्सेसिबल नव्हतं ना. एक्झॅक्टली. तर त्यामुळे मला काही एक्झॅक्टली कळत नव्हतं की आता इंजिनिअरिंग पाथला आल्यावर ट्रान्झिशन करायचं कसं याच्यातून बॅक टू ॲस्ट्रॉनॉमी. तर आय जस्ट केप्ट कंटिन्युइंग माय IT जॉब. मग त्यानंतर इंडियात केले मी. लग्न झालं तर इंडियात IT मध्येच मग मी काम केलं. मग त्यानंतर आम्ही 1-2 वर्षांनी UKत आलो. UKतही अगेन आय स्टार्टेड वर्किंग इन IT, म्हणजे फोर्ड मोटर्स मध्ये वगैरे मी काम करायचे, बॅसिल्डनला. आणि पण ऑल द टाइम आय हॅड दॅट नॅगिंग क्वेश्चन इन माय माइंड, की आपण जे हवं होतं आपल्याला लहानपणापासून करायची इच्छा होती, ते आपण केलेलं नाहीये. इट्स एक्झॅक्टली आय थिंक लाईक यू, हाऊ यू फेल्ट, की कुठेतरी ते एक यु नो स्वप्न कुठेतरी राहिलेलं आहे. करेक्ट. राईट. सो आय थिंक यू कॅन रिलेट टू दॅट व्हेरी म्हणजे डिफरंट कॉलिंग म्हणतो ना आपण, की ते जे आपल्या बरोबर राहतं, म्हणजे आपण करत एक्झॅक्टली. असतो सगळं, पण थोडंसं कुठेतरी ते सारखं आपल्याकडे येऊन कॉलिंग म्हणतात ना, की ते आठवण करून देतं. आठवण करून देतं की हा ते पूर्ण झालेलं नाहीये. करेक्ट. तर आय ऑलवेज हॅड इन दॅट इन माय माइंड, म्हणजे जॉब IT करत असताना सुद्धा. अँड ॲट वन पॉइंट दो थॉट्स बिकेम सो ओव्हरवेल्मिंग की आय जस्ट डिसाइडेड टू लीव IT. वाव. की आपण म्हणजे आय बिलीव्ह की वी शुड नॉट हॅव टू मेनी व्हॉट इफ्स इन माय लाईफ.
कारण प्रत्येक वेळेस सगळं करणं पॉसिबल नसतं. देर आर म्हणजे फायनान्शियल रिस्ट्रिक्शन असतात, कधी दुसरं काही असतं, खूप असतं. पण टू मेनी व्हॉट इफ जर आपल्याला लाईफमध्ये असेल तर आपण समहाऊ अनसॅटिस्फाईड राहतो ऑल द टाइम, अँड वी ओनली हॅव वन लाईफ टू लिव्ह, राईट? आणि तर मला ते त्यामुळे खूप आवडलं की तुझे आर्टिकल्स वाचले होते रचना, आणि जे तू त्या आर्टिकल मध्ये लिहिलं होतं की त्यांनी आय डू नॉट वॉन्ट टू हॅव टू मेनी व्हॉट इफ्स, आणि ते किती सुंदर आहे. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. म्हणजे मी नेहमी जेव्हाही हे विषय निघतो मी असंच म्हणते की वेन वी विल बी ऑन अवर डेथ बेड, Correct. वेन एव्हर इट इज, तेव्हा आपल्याला नेहमी तो प्रश्न वाटेल की मला ते करायचं होतं पण मी ते केलं नाही, तर व्हॉट इफ आय हॅड डन दॅट. Correct. सो दॅट वॉज द बेसिकली द ड्राईव्ह आय हॅड ॲट दॅट टाइम. आणि सो आय लेफ्ट माय जॉब, आय डिसाइडेड टू लिव्ह IT, आणि मग मी मास्टर्स केलं ॲस्ट्रॉनॉमीत. आणि फॉलोइंग दॅट मग मी PhD केलं, म्हणजे मास्टर्स केलं, कारण आम्हाला काही बॅकग्राऊंडच नव्हता, राईट? म्हणजे मी Correct. इंजिनिअरिंग फील्ड मधून आलेली होती. तर आय फेल्ट इट वॉज नेसेसरी टू डू द मास्टर्स ऑल्सो बिफोर आय एम्बार्क ऑन अ PhD. आणि मग लास्ट इयर माझं PhD झालं, आणि नाऊ आय एम वर्किंग ॲट ESA, युरोपियन स्पेस एजन्सी. वाव. तर असा तो म्हणजे इन जनरल प्रवास प्रवास होता. आय नो, पण किती खूप कठीण असतं, राईट? की म्हणजे तुमचा इतका सेक्युअर जॉब असतो आणि सॅलरी डिफाईन्ड असते की हे म्हणजे, पण एक्झॅक्टली. ते सगळं सॅलरी सोडून हे इतकं मोठं डिसिजन घेणं हे खूप खूप म्हणजे, आणि हॅट्स ऑफ टू यू रचना, हे खूप सोपी सोपी गोष्ट नाही आहे. तर नाही, खरंच अगं, सिरियसली इट इज, आणि हे सगळ्यांकडून जमत सुद्धा नाही, पण म्हणूनच म्हणूनच मी असं बोलले ना की स्त्री शक्तीची तू खरंच प्रतिमा आहेस, की लाईव्ह एक्झाम्पल आहे आपण ज्याला म्हणतो, की ज्या गोष्टी सोप्या असत नाहीत त्या तू करून दाखवल्यास. आणि हे मग सगळ्या म्हणजे व्हेरियस जनरेशन्सला हे तू एक खरोखर उदाहरण आहेस, की ज्याला आपण इम्पॉसिबल म्हणतो, असं इम्पॉसिबल काही असत नाही. आय एम नाही. पॉसिबल हा. तू आहेस. एक्झॅक्टली. म्हणजे आय जनरली आय बिलीव्ह की मे बी आपण तो विषयावर बोलू पण कदाचित. इन जनरल आपल्याला काही काही फील्ड्समध्ये विमेन कमी दिसतात, फॉर करेक्ट. एक्झाम्पल वगैरे. तर ते तसंच आहे की आपल्याला म्हणजे ऍटलीस्ट माझ्यासाठी तो फॅक्टर खूप इम्पॉर्टंट आहे की जर मला दिसलं की कोणी एखादी व्यक्ती जी माझ्याच सारखी आहे ती ते करू शकते, तर मग मग मी का नाही. करेक्ट. तसं खूपदा होतं. आणि आपण म्हणतो ना की असे रोल मॉडेल्स आपण जे बघायला जातो, येस. तर वी ग्रॅव्हिटेट टुवर्ड्स दोज रोल मॉडेल्स जे आपल्याला आपल्यासारखे वाटतात. येस. तो म्हणजे एक्झॅक्टली ही जी जे म्हणजे माझा जो एक जनरली जर्नी झाली, तर ते सगळ्यांचे ते सगळे फॅक्टर्स असतात की जॉब स्टेबिलिटी असते, सिक्युरिटी असते, मनी. वी डोंट वॉन्ट टू लिव्ह दॅट, कारण सगळं चांगलं झालेलं असतं, तर ऑल ऑफ अ सडन वाय चेंज इट. पण आय स्ट्रॉंगली फील इफ यू वॉन्ट टू डू समथिंग, म्हणजे तुम्हाला जर ते खरंच तुम्ही पॅशनेट आहात त्याच्याबद्दल, तर एव्हरीथिंग एल्स विल फॉलो. आय मीन फर्स्ट थिंग इज हाऊ हॅपी यू आर. म्हणजे मनी डझंट ब्रिंग हॅपीनेस, राईट? म्हणजे किती व्हेरी तुम्हाला असेल पगार, पण नॉट हॅपी, देन यू शुड आस्क युअर सेल्फ इफ यू रिअली वॉन्ट टू डू दिस, ऑर इफ यू वॉन्ट टू डू समथिंग एल्स. करेक्ट. तो जो ते पॅशन मध्ये जो किक मिळतो म्हणतो ना आपण, तो खूप वेगळा एक्झॅक्टली, असतो. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. तर म्हणजे बेसिकली आपण हा. इट्स अ ड्रायव्हिंग फोर्स की आपण सकाळी कशासाठी उठतो. तर जर इफ यू आर पॅशनेट अबाउट समथिंग, तर व्हेरी ट्रू, आपल्याला व्हेरी ते ट्रू. काम काम वाटतच नाही. हे खूप म्हणजे तू खूप छान सांगितलीस, की आपण सकाळी उठल्याबरोबर आपण असे इन्स्पायर्ड आणि मोटिवेटेड असायला पाहिजे. खूप एक्झॅक्टली. खरोखर व्हेरी ट्रू. तर रचना, मला तुला हे विचारायचं, असं आता जसं तू बोललीस, की म्हणजे व्हेरियस फील्ड्स मध्ये बायका म्हणा किंवा महिला असे कमी असतात, right? आणि ऍस्ट्रॉनॉमी इंडस्ट्री ही खूप मेल डॉमिनेटेड इंडस्ट्री आहे, राईट? तर हो. तू एक स्त्री म्हणून स्वतःच अस्तित्व म्हण किंवा असं कसं फॉर्म केलंस, आणि त्याच्यामध्ये काय काय चॅलेंजेस होते आणि तू कसं ओव्हरकम करतेस? आय एम शुअर की दररोज तुझे हे मेल डॉमिनेटेड इंडस्ट्रीमध्ये चॅलेंजेस असतात, तर ते तू कसं ओव्हरकम करतेस? चॅलेंजेस, हो, म्हणजे दिस इज अ व्हेरी व्हेरी मेल डॉमिनेटेड फील्ड हिस्टॉरिकली ऑल्सो. म्हणजे आपण आज करेक्ट. हिस्ट्रीमध्ये सुद्धा जर बघितलं तर अनफॉर्च्युनेटली तसंच आहे. पण द मेन रिझन बिहाइंड दॅट इज दॅट, अगेन मी जसं आधी म्हटलं की फिमेल रोल मॉडेल्स खूप कमी आहेत. असले तरी सुद्धा वी आर नॉट डिस्कसिंग देम और सेलिब्रेटिंग देम ऑफ्टन. म्हणजे जसं आपण माझ्याही तोंडून, म्हणजे इव्हन आय एम रिस्पॉन्सिबल फॉर दॅट, जसं क्विकली माझ्या तोंडून आईन्स्टाईन किंवा न्यूटन निघेलंय, तसं मेरी क्युरी किंवा ऍडा लव्हलेस, जिल टार्टर, सिसिलिया पेन, असे हे जे पण ऍस्ट्रॉनॉमर्स आहेत किंवा सायंटिस्ट, बरोबर हे आहे. नाही निघणार माझ्या ती तोंडून. बरोबर नाही.
तर इवन म्हणजे माझं पण चूक आहेच तिथे, इवन आय एम कॉन्ट्रीब्युटिंग इन अ वे देअर, आणि हे चेंज झालं पाहिजे. कारण आता मी रिसेंटली ऍक्च्युली एक पुस्तक वाचते, इट्स अ बायोग्राफी. सिसिलिया पेन म्हणून एक फिमेल ॲस्ट्रॉनॉमर होती, आणि तिचं कॉन्ट्रीब्युशन खूप ह्यूज आहे इन द फील्ड ऑफ ॲस्ट्रॉनॉमी. शी वॉज द वन हू डिस्कवर्ड दॅट स्टार्स आर मेनली कंपोज्ड ऑफ हायड्रोजन followed by helium. आणि this is a very big contribution to the field of astronomy, but we just don't talk about her so often. म्हणजे त्या बायोग्राफी पण ते मला वाचताना असं सारखं खूप म्हणजे प्रकर्षाने आपण जे म्हणतो ते तसं म्हणजे जाणवतंय. ते फॉर्च्युनेटली मला असे चॅलेंजेस खूप नाही आले. माझं PhD सुपरवायझर खूप सपोर्टिव्ह म्हणजे होते, आणि अजूनही आहे. इनफॅक्ट आय एम स्टील वर्किंग विथ देम, इज माय कोलॅबरेटर. तर मला असं रेझिस्टन्स मला PhD करताना तरी नाही जाणवला. पण त्याचं ते पण रिझन होतं की आय वॉज नॉट पार्ट ऑफ एनी कोलॅबरेशन ॲट दॅट टाइम. म्हणजे माझं इंडिपेंडेंट रिसर्च होतं. पण आता ही जी फॉलोइंग, ही जी डिस्कव्हरी आहे, मला खूप रेझिस्टन्स जाणवतोय तो. कारण तेव्हा आय वॉज ओनली वर्किंग टुवर्ड्स माय PhD. नाऊ आय हॅव डन समथिंग एल्स. तर मला ज्या दिवशी हे ऍक्च्युली प्रेस रिलीज झालं, त्याच्या 2-3 दिवसांनी मला एक सिनियर प्रोफेसर आहे, ही इज अ व्हेरी वेल नोन प्रोफेसर इन ॲस्ट्रॉनॉमी, तर त्याचं ईमेल आलं घाणेरड्या लेवलवर थोडंसं की यु नो आय एम फाइंडिंग दीज मिस्टेक्स इन युअर वर्क, अँड इफ यू डोंट रेक्टिफाय दिस, तुला या फील्डमध्ये सिरियसली घेतल्या जाणार नाही. सो इन अ वे आय फेल्ट दॅट व्हेरी थ्रेटनिंग की आणि मी तेच त्या बायोग्राफीमध्ये पण वाचते की तिला सुद्धा एक्झॅक्टली तसं झालं की शी हॅड टू डाऊन प्ले हर रिझल्ट. कारण तिला म्हणजे बेसिकली वी स्ट्राईव्ह ऑन पब्लिकेशन्स. म्हणजे माझं आज मी काम खूप करत असेल, बट इफ आय डोंट पब्लिश दोज पेपर्स, मला कोणी काही मानणार नाही. तर तिने पण सिसिलियाचं असंच झालं की देअर वॉज सो मच रेझिस्टन्स की शी डाऊन प्लेड हर रिझल्ट, कारण शी वॉन्टेड टू पब्लिश दॅट पेपर. म्हणजे इवन दो इट वॉज अ मेजर डिस्कव्हरी, शी जस्ट डिडंट डिस्कस इट. आणि मग माझ्याही पेपरमध्ये तसं थोडंसं व्हायला लागलं की व्हॉट ही इज सेईंग, कारण थोडंसं डाऊट्स असतातच. म्हणजे असं नसतं की, आणि पर्टिक्युलरली व्हेन सम सिनियर पर्सन इज पॉइंटिंग टुवर्ड्स दिस, यू स्टार्ट डाउटिंग. ॲज इट इज इम्पोस्टर सिंड्रोम पण खूप असतो की डू यू इवन बिलॉंग हिअर अँड थिंग्स लाईक दॅट. ट्रू ट्रू, व्हेरी ट्रू. तर मलाही तेच वाटायला लागलं की ओ शुड आय चेंज इट. पण आय टूक दॅट स्टँड अँड आय डिस्कस्ड इट विथ माय सुपरवायझर, आणि वी डिसाइडेड की नो, वी आर नॉट गोइंग टू डू दॅट. व्हॉट एव्हर इट इज, वी विल सी. तर म्हणजे वी हॅवंट चेंज एनिथिंग, बट कॉन्स्टंटली आय फील दिस की लोक काय म्हणतील, की सिरियसली खरंच ते जसं म्हणताय सिरियसली घेतल्या जाईल, नाही घेतल्या जाणार. आणि अशा खूप साऱ्या विमेन्स होतं म्हणजे हे अपॅरेंटली. म्हणजे खूप सारे लोक तर प्रेस रिलीजेसला सुद्धा नाही म्हणतात, कारण यू गेट अटेन्शन आफ्टर दॅट, राईट? वेन देर इज अ प्रेस रिलीज, ऑब्व्हियसली पीपल dig into your work, and people start asking you questions, and women are shying away from this attention because they are so scared. So this needs to be changed. And I think the main thing we can do to change this is to celebrate women's successes more often. म्हणजे जसं तू पण तुझ्या कथा ऑफ बीट मध्ये करते आहे की यू आर सेलिब्रेटिंग वुमन ऑन्टरप्रिनर्स. सो याच्याच थ्रू आपण रोल मॉडेल्स क्रिएट करू शकतो. म्हणजे जर जास्त विमेन असतील त्या फील्डमध्ये, तर ते नॅचरली बाकीच्या लोकांना वाटेल की आय शुड गो ऑल्सो. तर या इट विल कंटिन्यू टू रिमेन मेल डॉमिनेटेड. जसं तू राईटली बोललेस रचना, की खूप वेळा असं होतं की म्हणजे बायका जे काम करतायत त्याच्यामध्ये त्यांना स्वतःला जरी विश्वास असला तरी सुद्धा, बिकॉज रोल मॉडेल्स कमी असल्यामुळे आफ्टर अ पॉइंट इन टाइम त्यांचा स्वतःवरचा कॉन्फिडन्स हा थोडासा डाऊटफुल होतो. एक्झॅक्टली, थोडासा खूपच होतो. पण तू म्हणजे एव्हरी डे हा चॅलेंजेस ओव्हरकम करतेस आणि इथपर्यंत तू पोहोचलीयस, त्याच्याबद्दल म्हणजे इट इज व्हेरी कमेंडेबल. खरंच, हॅट्स ऑफ टू यू. इट्स नॉट इझी. तर इनफॅक्ट तू तुझा तो एक्झाम्पल दिलास, राईट, की जेव्हा आपण म्हणजे टॉप ॲस्ट्रॉनॉमर्सच्या बद्दल विचारतो, तर सगळ्यात पहिला आपल्या तोंडामध्ये मेल ॲस्ट्रॉनॉमर्सची नावं येतात. तुला त्याच्यावरून एक छोटंसं एक रिडल आलं होतं माझ्या लिंक्डइन वरती. मला कोणीतरी माझं एक नेटवर्क टॅग केलं होतं. तर त्याच्यामध्ये कसं होतं की एक म्हणजे एक फादर अँड सन, इट इज अ स्टोरी ऑफ अ फादर अँड सन. आणि त्या मुलाला तो वडील म्हणतात की आज तुझा इंटरव्ह्यू आहे CEO बरोबर, आणि तुझ्या इंटरव्ह्यू साठी मी तुला घेऊन जातोय, तर तुला ऑल द बेस्ट. तर तो CEO कोण आहे असं त्याच्यामध्ये प्रश्न होता.
राईट. तर मग तिथे गेल्यावरती जसं त्यांनी त्या पार्किंग लॉटमध्ये पोहोचतात, तर त्या मुलाला फोन येतो आणि त्या मुलाला सीईओचा फोन येतो आणि त्या सीईओनी म्हणतो, की तुला हा जॉब मिळालेला आहे. तर तो सीईओ कोण असेल? तर त्याच्यामध्ये असं ते रिडल होतं, की बेसिकली पझल रादर, की राईट, कोण राईट. असेल ते सीईओ? तर खूप लोकांचे सारे असे आन्सर्स होते आणि ऑल ऑफ दॅट. तर त्याच्यामध्ये नंतर इनिशियली थोडासा वेळ झाल्यावरती त्याच व्हिडिओमध्ये असं दाखवतात, की ती सीईओ त्याची स्वतःची आई असते, ओके. एक महिला. राइट? तर जसं राईट. आपण म्हणतो, की स्टिरियोटाइप ना, की आपण एक्झॅक्टली. सीईओ म्हटलं की बाय डिफॉल्ट आपण एक मेल ह्याच्याबद्दल विचार करतो. कोणी एक एक्झॅक्टली. महिला असेल असं कोणीही विचार करत नाही. तर इन्क्लुजन अँड डायव्हर्सिटी वरती ते बेसिकली व्हिडिओ होतं. करेक्ट, करेक्ट. नाही, नाही. दिस इज व्हॉट इज हॅपनिंग. आय थिंक कधीतरी आता मला एक्झॅक्ट कधी हे झालंय आठवत नाहीये, पण एक सोशल मीडिया कॅम्पेन झालं होतं. ज्याच्यामध्ये विमेन वर पोस्टिंग देअर पिक्चर्स विथ हॅशटॅग आय लुक लाईक अन इंजिनियर असं ओके, होतं. ओके. तर त्याचं कारण हे होतं कारण समवन हॅड फीचर्ड अ व्हेरी अट्रॅक्टिव्ह फिमेल इंजिनियर आणि इट वॉज नॉट टेकन व्हेरी नाईसली बाय पब्लिक आणि ओके, मोस्टली बाय मेल इंजिनियर्स. ओके. by saying that basically engineers don't look like this. हो. तर हे असं झालं नसतं जर देअर वॉज यु नो डायव्हर्सिटी असती या करेक्ट, फील्डमध्ये जेंडर गॅप एवढा नसता तर असं म्हणजे एक्झॅक्टली झालं करेक्ट. नव्हतं आणि दॅट इज वाय देर वॉज अ नीड ऑफ दॅट कॅम्पेन आणि आता सुद्धा खूपदा स्टेम फील्ड्समध्ये आम्ही दरवर्षी असं एक सेम होतं म्हणजे विमेन पोस्ट पिक्चर सेइंग दॅट आय वर्क इन स्टेम. So we हो. need to get rid of that stereotype. Ki this is not exactly how an engineer looks like or a scientist looks like. It creates a taboo, right? व्हेरी ट्रू. तर आता आणि तू STEM मध्ये खूप काम करतीयेस, राइट? तुला तुला खूप पॅशन आहे STEM मध्ये आणि त्याच्यामध्ये तुझं खूप काम पण सुरू आहे. तर आपण STEMच्या फील्डमध्ये खूप साऱ्या महिलांना अजून महिला ह्या फील्डमध्ये येऊ शकतील, ह्याच्याबद्दल आपण काय करू शकतो? सो दॅट हे आपण आता बोललो डायव्हर्सिटी, इन्क्लुजन आणि हा जो गॅप आहे, हा गॅप कमी करण्यासाठी काय करू शकतो आपण, तुला वाटतं? I think तेच म्हणजे आधीचा जो मेन फॅक्टर आहे रोल मॉडेल. सो वी नीड टू क्रिएट मोर रोल मॉडेल्स कारण सी दिस इज अ विशियस सायकल. लाईक म्हणजे आपण रोल मॉडेल्स नाहीयेत म्हणून कमी विमेन येतात स्टेम मध्ये, कमी विमेन येतात स्टेम मध्ये म्हणून रोल मॉडेल्स क्रिएट होत नाहीये. हम्म. दिस नीड्स टू बी चेंज आणि याच्यासाठी मला तर स्ट्रॉंगली वाटतं की वी नीड टू डिस्कस द अकॉम्प्लिशमेंट्स ऑफ विमेन सायंटिस्ट और इंजिनियर्स हु आर वर्किंग इन दिस फील्ड्स मोर ऑफ्टन. हम्म. आणि पण हिस्ट्री बुक्स मध्ये वगैरे सुद्धा आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये मेल्सच डिस्कस होतात. हम्म. फिमेल्सचं कॉन्ट्रीब्युशन नाही होत एवढं डिस्कस. तर हम्म. दॅट शुड बी चेंज ऑल्सो म्हणजे स्कूल्समध्ये पासून आपल्याला दिसायला पाहिजे की असं नाहीये. आणि म्हणजे रिसर्च वाईज ऑल्सो इट इज प्रूव्हन की म्हणजे मेल्सच फक्त जरी दिसले फॉर एक्झाम्पल IT मध्ये तरी रिसर्च वाईज इट हॅज बीन शोन की विमेन आर इक्वली केपेबल ऑफ डुईंग दिस जॉब्स, करेक्ट, राईट? So करेक्ट. this bridge can be म्हणजे गॅप कॅन बी आय थिंक रिड्यूस करता येईल हेच सगळं करून की हिस्ट्री बुक्स मध्ये जास्त इक्वल रिप्रेझेंटेशन हवं. वर्क प्लेस मध्ये आता पुष्कळ सारेच ऑर्गनायझेशन हे करतायत. आम्ही आमच्या याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल वेन वी कॉल पीपल फॉर सेमिनार्स वगैरे तर वी मेक शुअर की देर इज अ 50-50% रेशो की 50 मेल 50 फिमेलला आम्ही बोलवतोय. सो वी आर स्ट्रायव्हिंग टुवर्ड्स दॅट इज अनदर एक्झाम्पल. आणि yeah, even young girls, I mean, parents, teachers, and even we should engage them and motivate them. त्यांच्यात क्रिएट केला पाहिजे हा इंटरेस्ट की you can also go in STEM fields. See, I'm not just talking about STEम fields. म्हणजे नाही तर असं खूप बायस्ड वाटेल की मी सगळ्यांना म्हणेल STEम मध्येच राईट. असं नाहीये. म्हणजे व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू डू करेक्ट, करेक्ट, पण युअर जेंडर शुड नॉट होल्ड यू बॅक, करेक्ट. राईट? म्हणजे आपण असं कोणताही फील्ड म्हणो किंवा रोल म्हणो, त्या रोलला आपण जेंडरला टॅग करायचं नको, की हा जॉब म्हणा, रोल म्हणा किंवा ही इंडस्ट्री म्हणा फक्त पुरुषांसाठी आहे किंवा एक्झॅक्टली. त्यांनीच हे करू शकतात. हो. करेक्ट. नाही, व्हेरी ट्रू. पण आणि तू तुझ्या स्टेमच्या कामामध्ये तुला खूप 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 ऑल द बेस्ट रचना. हो. अ, Thanks. त्याच्यामध्ये खूप गॅप आहे आणि आय एम शुअर की तुझ्या जे काम करतेयस त्याच्यामधून त्याच्यामध्ये पण तुझं खूप ते गॅप कमी करण्यामध्ये तू यशस्वी होणार. Hope so. Hope so.
तर आधी तू जसं बोललीस की जेव्हा तुला ऍस्ट्रॉनॉमी परस्यू करायची होती तर तेव्हा इतकी इन्फॉर्मेशन अवेलेबल नव्हती आणि ऍक्सेसिबिलिटी नव्हती. तर आता ऑफकोर्स टेक्नॉलॉजीमुळे थोडे जास्ती कनेक्टेड झालोय आपण. तर आता म्हणजे ह्या करंट सिच्युएशन मध्ये तर कोणाला जर ऍस्ट्रॉनॉमी परस्यू करायचं असेल ह्या फील्डमध्ये कुठे त्यांना मटेरियल अवेलेबल असतील आणि काय तुझं गायडन्स असेल की इन टर्म्स ऑफ काय परस्यू त्यांना करावं लागेल? I mean, mostly we have all this information on internet now, हम्म. right? म्हणजे first of all, you need to know what you want to do. हम्म. म्हणजे असंही खूपदा होतं मला जे ईमेल्स येतात हम्म. किंवा जस्ट बोलताना सुद्धा होतं की खूपदा मला म्हणतात मुलं मुली की मला नासात काम करायचंय किंवा मला इसात काम करायचंय. पण तुला काय करायचंय म्हणजे एक्झॅक्टली तुला माहितीये का नासामध्ये ऍडमिन जॉब्स पण असतात. सो डोंट थिंक जस्ट लाईक दॅट की मला नासा म्हणजे स्पेस म्हटल्यावर नासा येतंय डोक्यात ते बरोबर आहे पण इट्स नॉट जस्ट अबाउट दॅट. म्हणजे यू नीड टू आयडेंटिफाय की तुम्हाला तिथे सॅटेलाइट्स बिल्ड करायला काम करायचंय की तुम्हाला सायन्स कोर सायन्स करायचंय. जसं आय डू कोर सायन्स राईट. आय एम नॉट वर्किंग ऑन एनी इन्स्ट्रुमेंट्स ऑर एनिथिंग लाईक दॅट. सो सॅटेलाइट बिल्डिंग मध्ये इंटरेस्ट असेल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये असेल तर यू नीड टू टेक इंजिनिअरिंग पाथ. तर माझं इंजिनिअरिंगच्या थ्रू पण मी त्याच्याकडे जाऊ शकले असते बट आय रिअली वॉन्टेड टू डू कोर सायन्स लाईक डिस्कवरिंग थिंग्स अंडरस्टँडिंग द युनिव्हर्स अराउंड अस. सो मी म्हणून मला त्या सायन्स स्ट्रीमकडे वळायला लागलं. सो फर्स्ट जस्ट मेक शुअर व्हॉट यू वॉन्ट टू डू आणि त्याच्यानंतर मोस्टली आय मीन युनिव्हर्सिटीज मध्ये यू कॅन डायरेक्टली कॉन्टॅक्ट प्रोफेसर्स किंवा इवन स्टुडंट्स हु आर देअर हु आर वर्किंग. पीपल आर रेडी टू हेल्प. म्हणजे तेच मी म्हटलं जसं टेक्नॉलॉजी इतकी सगळे ऍडव्हान्स आहे. पीपल आर ऑल द टाइम ऑन ईमेल्स. म्हणजे यू रिअली गेट रिप्लायज क्विकली नाऊ ऍज कम्पेअर टू आधी. म्हणजे जसं मी आधी नारळीकरांना पत्र पाठवलं त्याच्यानंतर 5-6 महिने मला वाट बघावी लागली ते एक वाक्य घ्यायला की तुला एमएससी. अमेझिंग. तुझे पेशन्स लेवल अमेझिंग आहेत. 6 महिने तू. नाही म्हणजे देअर वॉज नो वे राईट. मी नागपूरला होते. पत्र मी पुण्याला पाठवलं होतं. त्यांनी मिळालंय की नाही वाचलं असेल की नाही उत्तर देतील की नाही. पण आता क्विकली ईमेल्सनी आपण कोणालाही पटकीनी वी कॅन गेट इन टच विथ एनीवन. लिंक्डइन आहे. तर त्यामुळे स्ट्रॉंगली एनकरेज की वन्स यू नो व्हॉट यू वॉन्ट टू डू जस्ट स्टार्ट गेटिंग इन टच विथ पीपल. इफ यू वॉन्ट टू डू अ रिसर्च लाईक इफ यू वॉन्ट टू डू अ PhD गो थ्रू द प्रोजेक्ट. युजली युनिव्हर्सिटीजवर लिस्टेड असतात की कुठल्या प्रकारचे प्रोजेक्ट्स दे आर बीइंग ऑफर्ड आणि then you can contact that professor directly saying ki okay I want to do a PhD. Things like that basically. ओके. अमेझिंग. मी जसं बोलले आधी रचना की माझा मोठा मुलगा अर्जुनला खूप आवड आहे. तर तो मी डेफिनेटली त्याला तुझ्याशी एक दिवस डेफिनेटली गप्पा मारायला पाठवते. आपण बोलू. तर आता तुझा म्हणजे जो विश्वास होता तुझ्या ह्या स्वप्नामध्ये ऍस्ट्रॉनॉमर व्हायच्या स्वप्नामध्ये राईट हॅज फेथ जो म्हणतात की तुम्हाला तुमच्यावरती आणि तुमच्या स्वप्नांवरती खूप विश्वास पाहिजे. तर हा तुझा खूप खूप खंबीरपणे दिसून येतो की तुला खूप विश्वास होता. जसं तू बोललीस की नारळीकरांना तू पत्र लिहिलंस आणि तू 6 महिने वेट केलंस पण कुठेतरी तुला तो विश्वास होता की त्यांनी ते वाचणार आणि तुला त्यांनी परत उत्तर देणार हे कुठेतरी तुला माहिती होतं. तर मला असं विचारायचंय रचना तुला की अशा ह्या अट्रिब्यूट्स जे म्हणतो आपण तर तू इतक्या मोठ्या पदावर पोहोचली आहेस आणि व्हेरियस चॅलेंजेसना तू ओव्हरकम करून इथेपर्यंत पोहोचली आहेस. तर अशा आपण म्हणजे नॉर्मल लोकांना म्हण किंवा जे मोठ्या मोठ्या पोझिशन्स वरती जर पोचायचं असेल तुझ्यासारखं तर काय काय करावं लागेल आणि काय अट्रिब्यूट्स आपल्याला इन्कल्केट करावे लागतील? I think mostly मला वाटतं at least in the field that I am working in PhD वगैरे जेव्हा मी केलं most important thing what I felt was even more than your capability to do it or your intelligence, it was patience. कारण रिसर्च मध्ये is usually not result oriented. म्हणजे you know you are looking at something but you don't know the end result of it. तर त्यामुळे समटाइम्स यू फील जस्ट लॉस्ट कम्प्लिटली. म्हणजे खूप लिटरली म्हणजे महिने तुम्ही असं वाटतं की तुम्ही जस्ट स्क्रीनकडे स्टेअर करताय आणि यू आर नॉट डुईंग एनिथिंग बिकॉज यू जस्ट डोंट नो व्हॉट दॅट यू आर लुकिंग ऍट. म्हणजे ते पण कधी कधी अंडरस्टँडेबलच नसतं. तर PhD तरी अशा खूप फेज म्हणजे माझ्यासाठी होत्या की
समजतच नाहीये आणि कम्प्लिटली लॉस्ट आहे, स्टक आहे. म्हणजे माझी एक मेथड फॉर एक्झाम्पल मी डेव्हलप केली, जो फक्त पीएचडीचा एक पार्ट होता, तिला मला डेव्हलप करायलाच मला 8 महिने लागले. ओ वाव. म्हणजे त्याच्यानंतर काय रिझल्ट येणार आहे हे तर मला माहिती पण नव्हतं. मी फक्त ती मेथड्स डेव्हलप करते. सो दिस रिक्वायर्स अ लॉट ऑफ पेशन्स. म्हणजे इफ यू एक्सपेक्ट की मी आज हे करते आणि मला पटकीने उद्या रिझल्ट मिळालं पाहिजे, मी पटकीने पेपर लिहिल किंवा लोकांशी शेअर करेल, दॅट डझंट हॅपन. इट टेक्स लाईक इयर्स ऑफ रिसर्च. म्हणजे फॉर दिस अप्लाइज टू एव्हरीवन हू इज वर्किंग इन लाईक मोस्टली रिसर्च ओरिएंटेड फील्ड्स. आय थिंक मोस्ट इम्पॉर्टंट इज पेशन्स. इफ यू हॅव पेशन्स आणि रिमेंबर दॅट इफ यू म्हणजे तुम्ही गिव्ह अप नाही केलं तर यू विल गेट देअर ऍट सम पॉइंट. म्हणजे तुम्ही गिव्ह अप केलं तर दॅट इज द एंड ऑफ इट. म्हणजे त्याच्यानंतर मे बी तुम्ही दुसरं काहीतरी करायला लागल. बट इफ यू जस्ट स्टिक, म्हणजे तिथेच तुम्ही त्याच गोष्टीला चिकटून राहिला, जरी ते किती कठीण वाटतंय, बोरिंग होतंय, डिस्टर्बिंग आहे, तरी पण इव्हेंच्युअली यू विल गेट देअर. सो जस्ट हँग ऑन टू इट माझ्यासाठी आय गेस मंत्र होता. म्हणजे नो मॅटर व्हॉट यू फील. तर असं खूप वेळा होतं ना रचना, मला एक शेवटचा तुला प्रश्न विचारायचा आहे. तू आता हे जे बोललीस की पेशन्स आणि नेव्हर गिव्ह अप ऍटिट्यूड आपण जे म्हणतो, तर हे खूप खूप म्हणजे आय थिंक माणसाची खूप रेअर आणि खूप डिफिकल्ट ऍट्रिब्यूट आहे. तर तुला नेव्हर गिव्ह अप करण्यासाठी तुझं काय इन्स्पिरेशन असतं, की असं काय एक किंवा दोन गोष्टी आहेत ज्याच्यामुळे तू इन्स्पायर्ड होतेस आणि यू नेव्हर गिव्ह अप? आय थिंक माझ्यासाठी माय वर्क इटसेल्फ इज माय इन्स्पिरेशन. म्हणजे ऍज आय सेड बिफोर, की मला ते इतकं आवडतं की म्हणजे इवन दो आय एम स्टक द नेक्स्ट डे ओनली बिकॉज ऑफ दॅट मी उठते आणि मी परत कामाला लागते. कारण आय जस्ट लव्ह इट कम्प्लिटली. म्हणजे जरी पण ते खूप कठीण असलं तरी असं वाटतं नाही, पण तरी आय एम ट्राईंग टू अंडरस्टँड समथिंग. म्हणजे माझ्या पीएचडी मध्ये असं एक फेज होती की ऍट द एंड ऑफ पीएचडी मला कळलं की माझे सगळे रिझल्ट चूक आहेत बेसिकली. आणि मला मे बी कारण इतका कमी वेळ उरला होता की अँड देर वॉज नो टाइम टू रिडू इट इन अ वे. तर मला मे बी पीएचडी डिग्री नाही मिळणार असं मला बोलवूनही सांगितलं गेलं होतं की तुला नाही मिळणार आणि तुला एमफिल कदाचित मिळू शकते, पण नाऊ देर इज बेसिकली नो वे आउट. तर ते माझ्यासाठी खूपच जास्त हार्ट ब्रेकिंग आणि असं वाटलं की म्हणजे आता कसं म्हणजे पीएचडी नाही तर म्हणजे काय करायचं वगैरे. पण तोच म्हणजे तो एक इन्सिडेंट असा होता की वेन आय फेल्ट की ठीक आहे आता मला तर पूर्णपणे कम्प्लिटली ब्लँक दिसतंय, दिस इज डार्क, माय फ्युचर इज डार्क. तर मी तरी पण म्हणजे आय डिड नॉट स्ट्राईव्ह टू डू दॅट इमिडिएटली. म्हणजे आय टुक अ ब्रेक. म्हणजे 1 महिना 2 महिने मी काहीच नाही केलं. आय जस्ट टुक माय टाइम टू जस्ट गेट माय कॉन्फिडन्स बॅक. कारण तेव्हा त्या मोमेंटला झालं तो कॉन्फिडन्स वॉज शॅटर्ड. छोट्या छोट्या गोष्टी जमत नव्हत्या, काही फिक्स कसं करायचं, काही सोल्युशन दिसत नव्हतं. आय जस्ट टुक अ ब्रेक आणि दुसऱ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये एंगेज केलं स्वतःला की मे बी तू हे आधीच्या इंटरव्ह्यू मध्ये माझं ऐकलं असेल, मी स्विमिंग मला करता नाही यायचं, तर मी स्विमिंगचे क्लासेस जॉईन केले होते तेव्हा ऐकलं मी ते. मध्ये. तर दॅट वॉज म्हणजे सारखं मला तो फनी इन्सिडेंट वाटतो, पण रिअली इट इज स्टील सो स्ट्रायकिंग. कारण मला त्याच्यातून मला माझा कॉन्फिडन्स मिळाला की द डे आय फेल्ड की मला स्विमिंग करता येते. कारण इतके वर्ष मी स्विमिंगचा प्रयत्न करूनही मला जमलं नव्हतं आणि आताही तेच होत होतं. तर मला मी ते जे ऑब्सेशन मी करायला लागले की ऍटलीस्ट दिस आय शुड बी एबल टू डू. पीएचडी म्हणजे आपण त्याला थांबवू शकतो थोड्या वेळ, पण छोट्या छोट्या गोष्टी मला नाही जमत आहे. तर आय नीड टू डू समथिंग दॅट विल ब्रिंग माय कॉन्फिडन्स बॅक. आणि ते स्विमिंग ज्या दिवशी जमलं त्या दिवशी मला वाटलं की आय कॅन अगेन गो बॅक टू माय पीएचडी अँड स्टार्ट डुईंग थिंग्स. अमेझिंग. समहाऊ तो एक कॉन्फिडन्स तर तेच म्हणजे नेव्हर गिव्ह अप सारखंच झालं ते इन अ वे की ब्रेक घेते मी, बट आय वॉन्ट टू डू दिस. म्हणजे आय कांट जस्ट फॉरगेट. अँड वन्स यू गेट द कॉन्फिडन्स मग तुम्ही रात्रंदिवसही करू शकता. पण तो जर लूज झाला असेल तर मे बी तुम्ही 5 मिनिटही त्या कामाकडे बघू नाही शकणार. व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. राईट. नाही, अमेझिंग. खूप म्हणजे तुझं हे पीएचडीचं, स्पेशली हे पीएचडीचं हे इन्सिडेंट ऐकून मी आधी सुद्धा ऐकली आहे, तू हो हो. बोलली. आणि त्यामुळे मला आता ते मला रिपीट खूप खूप इन्स्पायरिंग वाटलं. नाही, इट इज व्हेरी इन्स्पायरिंग. तर रचना, मी असं त्या इंटरव्ह्यू मध्ये ऐकलं की तू बॅडमिंटनचं तुला खूप खूप आवड आहे. तर बॅडमिंटन तू कधीपासून खेळतेस आणि थोडंसं तुझ्या पर्सनल लाईफ बद्दल किंवा तुला बाकी काय आणि काय आवडतं, सायन्स आणि ऍस्ट्रॉनॉमी आणि स्टार्स बॅडमिंटन तर मला खूप लहानपणापासून, पण हो आधी तेच आवडतं. पण या वेन आय एम नॉट डुईंग दॅट बेसिकली ऍस्ट्रॉनॉमी, देन मी खूप लहानपणापासून बॅडमिंटन खेळते. माझे आई बाबा सुद्धा
त्यांच्या कॉलेज डेज मध्ये दे वर चॅम्पियन्स, लाईक Oh, डबल्स, मिक्स wow. डबल्स वगैरे ते खेळायचे. तर मी माझ्या आईबाबांकडनंच म्हणजे शिकणं त्यांच्यापासून सुरू झालं. त्यांना आय टूक प्रोफेशनल कोचिंग अँड एव्हरीथिंग. हम्म, तर तेव्हा मी स्टेट लेवल, नॅशनल लेवलवर इंडियात असताना खेळायचे. हम्म. पण आता आता नाही, आता नुसतंच प्रॅक्टिस करते. नाऊ आय एम नॉट ॲट दॅट स्टेज वेअर आय कॅन कॉम्पीट विथ अदर पीपल. तुझं हे सगळं इतकं म्हणजे तू इतके पॅशनेटली तुझे आवड किंवा ड्रीम्स तू चेस करतेस ना, तर हे सुद्धा होणार परत नक्की रचना. नाही, नाव देर इज फिजिकल अबिलिटीचं थोडंसं आता हे हा, आहे. करेक्ट, व्हेरी ट्रू. Yeah. पण या अजूनही मी खेळते आणि तबला वाजवायला मला आवडतो. वी गो ऑन लॉंग हाईक्स. माझा वाव, नवरा आणि मी, या वी लाईक हायकिंग. व्हेरी नाईस. तर वी डू दॅट. युके ते एकच जास्त मिनिट रचना, जायचं. माझे लॅपटॉपची बॅटरी जाते. आय जस्ट पुट हो, इट शुअर शुअर शुअर. जायच्या आधी. हा, तर अमेझिंग, तू तबला पण वाजवतेस. हो. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. अनेकदा खूप खूप म्हणजे खूप छान वाटलं रचना, तुझं इतकं छान काम आणि तुझे रिसर्च आणि तुझे फाइंडिंग आणि इतकं तू सिम्पल आणि समजण्यासारख्या ह्याच्यामध्ये तू एक्सप्लेन करून दिलंस आय होप छोटस इट मेड गॅलेक्सी बद्दल. सेन्स. म्हणजे मलाही ते पर्टिक्युलरली मराठीत एक्सप्लेन करायला मला खूपदा कठीण वाटतं, कारण हा, यु नो वर्क वाईज टॉक्स यू कॅन जस्ट गिव्ह व्हेरी क्विकली करेक्ट, रोज. करेक्ट. पण हे मला, त्यामुळे आय होप की ऍटलीस्ट थोडासा सेन्स. नाही, मला मला इनफॅक्ट मला स्वतःला खूप त्याच्यामध्ये ऍटलीस्ट वॉट तू जे सांगितलंस ते त्याच्यामध्ये खूप नॉलेज मिळालं आणि आय एम शुअर की जे 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 हे इंटरव्ह्यू पाहणार आहेत त्यांना सुद्धा त्याच्यामध्ये जास्ती नॉलेज मिळणार आणि सगळं गायडन्स जे तू दिलंस त्याच्याबद्दल खूप खूप आभार आणि धन्यवाद तुझे रचना. नाही नाही, तुला तुला पण खूप थँक्स. खूप मजा आली बोलून. आणि स्पेशली गर्जे मराठीला म्हणजे ही ऑपॉर्च्युनिटी त्यांच्याच मुळे ऑफकोर्स आहे. आणि तेच त्यांचंही जसं आपण बोललो स्टेम किंवा हे त्यांचे जे सक्षम इनिशिएटिव्ह आहे, आय थिंक दिस इज द नीड ऑफ द आवर, की आपण अशा प्रकारे बाकीच्यांना हाऊ वी कॅन एनकरेज टू यु नो गेट यंगस्टर्स टू गेट इन टू दीज फील्ड्स. किंवा मेंटरशिप जो प्रोग्राम आहे त्यांचा गर्जे मराठीचा, इट्स अमेझिंग. ऍब्सोल्युटली दॅट्स व्हॉट वी नीड नाऊ. करेक्ट, येस, व्हेरी ट्रू. आणि गर्जे मराठी त्यांनी जे मेंटरशिप म्हणा किंवा वेगवेगळे इनिशिएटिव्ह करतात ते म्हणजे बेसिकली चेंज मेकिंगच्या पाथवरती आहे, जे गरजेचं आहे आता. करेक्ट तर करेक्ट. अनेकदा खूप खूप आभार. दिवाळीच्या खूप शुभेच्छा तुला. तुला पण आणि सगळ्यांना सुद्धा जे हे नंतर इंटरव्ह्यू पाहतील. हो हो, सगळ्यांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा. आणि परत ऑलरेडी आज दिवाळी सुरू झाली आहे की नाही, आय थिंक. हो, येस, आय थिंक आज धनत्रयोदशी आहे. हा, धनत्रयोदशी आज. या. तर मी असे इथे खरे झेंडूचे फुलं नाही मिळत तर खोटे पण सगळ्यांना अनेकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि रचनाच्या इंटरव्ह्यू आय एम शुअर तुम्हाला सगळ्यांना खूप इन्स्पिरेशन मिळणार. आणि खूप दिवाळी एन्जॉय करा सगळेजण. हो, सेम. चलो, टेक केअर रचना, बाय. हो, चलो बाय. थँक्यू सो मच. बाय.